नमस्कार, मी संगीता तुमचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला गोल गळ्यावर पाइपिंग कशी लावायची म्हणजे गोट कसा लावायचा तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला हे असा मस्त गोट लावता येईल। तर सर्वात आधी आपल्याला असा कापड घ्यायचा आहे। तर कापड घेताना आपण सरळ पट्ट्या न कट करता क्रॉस मध्ये पट्ट्या कट करायच्या आहेत। तर आपल्याला क्रॉस कापड कसा समजेल तर आपण असा खेचून बघायचा कापड हा बघा असा खेचला नाही जाणार ना, ती सरळ बाजू असते आणि असा खेचला जाणारा ती क्रॉस मध्ये असते। तर आपल्याला क्रॉस मध्येच कट करायच्या आहेत पट्ट्या जेणेकरून आपला गोट असा व्यवस्थित येईल। तर आपल्याला 1 इंचाची पट्टी अशी क्रॉस मध्ये कट करायची बघा, मी कट करून दाखवते। असं कट करायचं आहे हे बघा, 1 इंचाची पट्टी कट करायची आहे आपल्याला। सरळ पट्टी यायला पाहिजे आणि ही आपल्याला अशी जोडून घ्यायची। तर जोडायची कशी ती बघा व्यवस्थित। जो हा क्रॉस भाग आहे ना तो असा ठेवायचा, याचं टोक इकडे यायला पाहिजे आणि याचं टोक इकडे यायला पाहिजे जेणेकरून ही सरळ जोडली जाईल। तर ही अशी जोडून घेते मी, ही बघा अशी क्रॉस मध्ये मी जोडून घेतलेली आहे पट्टी। आपल्याला अशी दिसायला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा गोट करतो ना तेव्हा ही अशी सरळ गोट नाही येणार, क्रॉस मध्ये गोट येईल म्हणून आपली पाइपिंग ही मस्त दिसेल। आता या साईडने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय, पूर्ण पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची। तर मी आता फोल्ड करून घ्या, अशी फोल्ड करून घेतलेली आहे मी, टीप टाकून घेतलेली आहे। आता आपण पाठीचा भाग घेऊ। तर पाठीचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे आणि पाठीच्या भागावर अशी उलटी ठेवायची, पाठीचा भाग सरळ ठेवायचा आणि आपण ही पट्टी कट केलेली होती ती उलटी ठेवायची आणि अशी टीप देऊन घ्यायची। बघा अशी क्रॉस मध्ये आपण पट्टी जी कट केलेली होती ती अशी व्यवस्थित अशी गळ्याच्या आकाराने 2 सूत इतकी मार्जिन ठेवायची आणि पट्टी अशी दाबून घ्यायची। पाव सूत जरी दाबलं तरी चालतं। हे बघा आता आपण आणि काळजी घ्यायची, जेव्हा आपण पट्टी जोडत असतो ना शोल्डर जवळ तेव्हा थोडीशी पट्टी शोल्डर जवळ 2-2.5 इंचापर्यंत खेचायची असते जेणेकरून आपलं शोल्डर हे लूज होत नसतं। म्हणून आपण इथं थोडीशी इकडच्याही साईडने आणि इकडच्याही साईडने अशी ओढून लावायची असते। आता आपण याला अशी पलटी करायची पट्टी, याला नख देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित बघा, असा नख देऊन घ्यायचा आहे पूर्ण पट्टीवर। आणि पट्टी आता अशी पकडायची आणि जी आपण इकडच्या साईडने जी शिलाई दिलेली होती तो कापड असतो ना तो असा वरती करायचा आणि ही पट्टी अशी वाळून घ्यायची अशी मध्ये, ही बघा। आणि आपल्याला जेवढा गोट हवा असेल तेवढा गोट वरती काढायचा आणि इथं अशी शिलाई देऊन घ्यायची। शिलाई कुठे द्यायची तर इथं जी अशी खोल भाग तयार होतो ना तिथेच व्यवस्थित अशी रेषा शिलाई यायला पाहिजे जेणेकरून आपला गोट हा व्यवस्थित येईल आणि सुंदरही दिसेल। हे बघा अशी आपल्याला जेवढा गोट हवा असेल तेवढा आपण ठेवू शकतो। चला तर मग आता आपण शिलाई देऊन घेऊया। इथं हे बघा खूप सुंदर असा गोट आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही, खूप असा गोल चिटीक असा गोट आलेला आहे। इकडच्याही साईडनी फिनिशिंग बघून घ्या, व्यवस्थित अशी आली आहे की कापडही एक्स्ट्रा झालेला नाहीये, गळाही खूप सुंदर तयार होतो हा गोल गळा। तुम्ही कोणत्याही गळ्यावर ही पाइपिंग लावू शकता, पण जेव्हा आपण पट्ट्या कट करत असतो तेव्हा या पट्ट्या एक क्रॉस मध्येच कट करायच्या असतात जेणेकरून आपण जशी आकारात पट्टी कट करतो तशा आकारात आपला गोट असा बनत असतो। आणि क्रॉस मध्ये पट्टी कट केल्याने काय होतं की आपण जेव्हा गोल ही साईड असते ना गोल, तिथं जर आपण पट्टी लावतो तेव्हा व्यवस्थित अशी पट्टी खेचली जाते आणि व्यवस्थित असा बारीक गोट येत असतो। आणि जर आपण सरळ पट्टी कट करून घेतली तर आपला गोट हा व्यवस्थित येत नसतो, इथे ती पट्टी खेचली जात नाही म्हणून आपले पाइपिंग व्यवस्थित बनत नाही। ही पाइपिंग जर तुम्हाला जर
गळ्याला गोल पायपिंग करायची असेल तर क्रॉसमध्येच पट्ट्या कट करत जा, जेणेकरून तुमची ही पायपिंग व्यवस्थित येईल. माझा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.